नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तर मी आज तुम्हाला आहे ना ह्या पावसाळ्यामध्ये आपल्या कोंबड्या अंडी का कमी देतात त्याचं कारण सांगणार आहे, त्याच्यावरती उपाय सांगणार आहे। तर उन्हाळ्याच्या दिवसात कसं असतं की उन्हाळ्यामध्ये आपल्या कोंबड्यांना आहे ना भरपूर प्रमाणात आहे ना ऊर्जा मिळते आणि पावसाळ्यात ह्या ढगाळ वातावरणामुळे काय होतं आपल्या कोंबडीला आहे ना पाहिजे तशी उष्णता आपल्याला भेटत नाही आणि त्यामुळे तिच्या शरीरातली उष्णतेचं जे प्रमाण असतं ते ह्या ढगाळ वातावरणामुळे सारखा पाऊस असल्यामुळे पण आहे ना कमी होतं। तर शरीरात जर तिच्या जर उष्णता जर नसली तर मग आपल्या कोंबड्यांवरती अंड्यांचा उत्पन्न कमी होतं। आणि मेन म्हणजे काय होतं आपण जेव्हा आपल्या कोंबड्या बाहेर सोडतो आणि कोंबड्या आपण भिजून आल्याच्या नंतर आपली कोंबडी आजारी पण पडते। आजारी पडल्यामुळं काय होतं तिच्यात जे ऍक्टिव्हेटपणा जो असतो तो कमी होतो आणि त्याच्यामुळे मग आपली कोंबडा कोंबडी क्रॉस येत नाही। ते ऍक्टिव्हेटपणा वाढवण्यासाठी आहे ना जर आपण समजा जर सातत्याने जर बाहेर जर पाऊस जर असला तर शक्यतो त्यांना बाहेर सोडायचंच नाही आणि आपल्या शेड मध्ये आहे ना जास्ती करून त्यांना कशी उष्णता भेटल हे आपल्याला त्याची काळजी घेतली पाहिजे। आपल्या जे शेड मधल्या ज्या लाईटी आहेत ह्या सारख्या चालू ठेवून त्यांना उष्णता देण्याची खूप गरज असते या दिवसामध्ये। आणि हा झाला म्हणजे आपण त्याच्यावरचा उपाय सांगणार आहे। तर तो उपाय म्हणजे काय होतं की ह्या पावसाळ्यामध्ये आहे ना त्यांना आहे ना कोरड्या आहाराची खूप गरज असते आणि पाहिजे तसं मेडिसिनची पण खूप गरज असते। तर ते मेडिसिन आपल्याला वारंवार आहे ना की उठलं सुटलं कोणतं पण देणं पण ते चुकीचं आहे। त्याच्या त्या वेळापत्रकानुसार आपल्याला त्यांचं मेडिसिन सुद्धा दिलं पाहिजे। आणि ते आता मी हे जे कोलगो प्लस म्हणून एक मेडिसिन आहे लिव्हर आपलं कॅल्शियम आहे त्याच्यात भरपूर प्रमाणात, तर ते कॅल्शियम मी त्यांना सारखी देते। एक महिन्यातून 2 टाइम 15-15 दिवसाला देते। आणि या दिवसात मेन कारण म्हणजे काय कोरडा आहार पण त्यांना व्यवस्थित पचला गेला पाहिजे। तर ह्याच्यामुळे आपल्याला मेन म्हणजे ना प्रोटॉनची खूप गरज आहे। ते प्रोटॉन मध्ये आपले लिव्हर टॉनिक असते, त्यांच्या जे लिव्हर वरती जे त्यांना पचन क्रिया अगदी व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्या कोंबड्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होती। त्याच्यामुळे आहे ना 15 दिवसातून 2 टाइम आपल्याला प्रोटॉनचा पण डोस देणं पण खूप गरजेचं आहे आणि लिव्हर टॉनिक आपलं कॅल्शियम पण देणं खूप गरजेचं आहे। तर ह्या पावसाळ्यामध्ये आहे ना त्यांना कोरडा आहार म्हणजे येणार लेअरचं फीड हे देणं पण 2 टाइम खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या शरीरात उष्णता पण वाढती आणि अंड्यांचं उत्पन्न पण भरपूर प्रमाणात वाढतं आणि कोंबड्या आपल्या शक्यतो आजारी पडतच नाही। त्याच्यात आपल्याला मेडिसिन पण देणं खूप गरजेचं आहे। तर तुम्हाला सांगितलं तसं आपला प्रोटॉनचा डोस पण त्यांना देत जावा आणि कोलगो प्लस हे पण कॅल्शियम आहे हे पण आपल्याला महिन्यातून 2 टाइम यूज करायचंय। तर ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते। माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा। धन्यवाद।